सात संगत जी प्रेमाने बोला, धन निरंकार जी. सगळ्यांना गुरुचा आशीर्वाद प्राप्त हो आणि सगळ्यांना आजचा दिवस छान जावो अशी गुरुचरणी दासीची प्रार्थना. आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सात संगत जी, आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो बघा, की मी हे सगळं छान करतो, मी सगळं चांगलं कर्म करतो, मी देवाची भक्ती करतो, तरी सुद्धा माझ्या नशिबालाच हे सगळं वाईट का असतं आणि माझ्या शेजारचा काहीही करत नाही, तो वाम मार्गानं पैसे कमवतो, सोन्याच्या चेन घालून फिरतो, त्याची बायको मुलं ही सगळी सुखात आहेत आणि मग मलाच परमेश्वरानं हे असं प्रामाणिकपणाचं आणि चांगल्या कर्माचं का फळ दिलेलं आहे. अशी द्वंद्व अवस्था घेऊन प्रत्येक माणूस असुरक्षित आहे. आपल्या आजूबाजूला पाहिल्यानंतर आपल्या हे ठामपणे लक्षात येतं. हाच प्रश्न घेऊन अर्जुन सुद्धा भगवान श्रीकृष्णांना पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये हेच विचारत होता, ताडत होता की देवा, तुम्ही मला कर्म 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 कर म्हणताय, पण मीच माझ्या आप्तेष्टांना, माझ्या गुरुवर्यांना, माझ्या भावांना किंवा माझ्या सगळे सोयरे जे आहेत यांना का म्हणून मारू, याचं उत्तर तुमच्याकडं आहे का? आणि मग त्यावेळेला जी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली, की उपदेश केला की बाबा रे, हे जे आता चाललेलं आहे, आता मी तुझ्या रथामध्ये सारथ्य करत आहे, तुझा गुरु समोर आहे द्रोणाचार्य, तुझे भाऊ भीष्माचार्य सगळे समोर आहेत, हे आत्ताचं लाईव्ह चित्र आहे. लाईव्ह म्हणजे आता चाललेलं चित्र तू पाहतोयस, पण या पुढं जे घडणार आहे ते पाहण्यासाठी कदाचित तू नसशील, कारण प्रत्येक कर्म त्याचं फळ हे त्याला मिळतच असतं. मग अर्जुन म्हणतो की फळ भेटणार आहे, पण ते कधी भेटणार? तुम्ही म्हणता की नंतर भेटणार आहे, मीही त्यावेळेला कदाचित नसेल, मग अशा फळाचा मला उपयोग काय? मी ते पाहू शकत नाही ते फळ. मग त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हाच तर सगळा गोंधळ आहे आणि या गोंधळामुळेच माणूस कुठंही भरकटत आहे. गोंधळ म्हणजे अगदी लगेच मला कुठल्याही कर्माचं फळ मिळालं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट की जो माझा शत्रू आहे तो पराभूत झाल्यानंतर मला त्याला पाहायचं आहे. आणि ज्या वेळेला माणूस सूड भावना घेऊन जगतो त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की असले दळिंद्री विचार जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये आहेत तोपर्यंत तो कधीही सुखी होणार नाही. मग काय करायचं अर्जुन म्हणतो. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु, तू कर्म करत जा, राहा, ते फळ तू जर चांगलं कर्म करतोय तर त्याचं फळ कधी भेटेल, भेटेल का, हा पुढचा प्रश्न आहे. पण मी एकच तुला सांगतो, भगवान श्रीकृष्ण म्हणतायत मी तुला एकच सांगतो की फळ मात्र नक्की भेटतं, तू अपेक्षा करू नको. आणि मग एक उदाहरण छोटंसं दाशीला चरणावर ठेवावं असं वाटतं. एका गावामध्ये एक व्यापारी प्रामाणिकपणानं व्यापार करत असतो आणि देवाची पूजा पण करत असतो. आणि त्याच गावामध्ये एक चोर राहत असतो. एक दिवस पावसाळ्याचे दिवस असतात, खूप मोठा पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये नदीला पूर आलेला असतो आणि गावाच्या बाहेर एक श्रीमंत असं मंदिर असतं आणि त्या मंदिरामध्ये देवाचे डाग असतात, दानपेटी असते. आणि होतं काय, आता चोराला पूर काय आणि वादळ काय, चोराला ते काही
सांगायला नको. मग तो चोर काय करतो, हळूहळू वाट काढत काढत त्या मंदिरापर्यंत गेलेला असतो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की सगळं गाव काय आता इकडं येऊ शकत नाही, आणि ही दानपेटी, हे दागिने, आपलं आता चांगलं घबाड आपल्याला भेटलेलं आहे. बरं, चोराला काय, तो भक्ती करत नसतो देवाची, तो प्रॅक्टिकली चाललेला आहे. पाप पुण्य कर्म पुढचं पुढं बघू त्या डोक्यात पण नसेल तो विचार. आणि मग तो ती पेटी फोडतो, देवाचे काही दागिने घेतो आणि तिथून पसार होतो. आणि पहाट झाल्यानंतर ह्या व्यापाऱ्याची एक दिनचर्या असते की सकाळी उठल्याबरोबर मंदिरामध्ये जायचं, देवाची पूजा अर्चा करायची, पाया पडायचं आणि व्यापाऱ्याला सुरुवात करायची. हा व्यापारी ज्यावेळेला जातो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की हा सगळा प्रकार, अघोरी प्रकार इथं काहीतरी झालेला आहे. तो ओरडतो, गावातली काही लोक जमा होतात आणि त्या व्यापाऱ्याला बेदम चूक देतात की तूच हा कांगारावळा करतोय, तू स्वतः हे धन चोरलेलं आहे. तो व्यापारी सांगतो नाही नाही, तरीही कुणी ऐकत नाही, कारण कोण आलंच नव्हतं, पूर होता नदीला. आणि मग त्या व्यापाऱ्याला तिथून हाकलून देतात. आणि हाकलून दिल्यानंतर एक भरधाव वेगामध्ये गाडी येते आणि त्या व्यापारी त्या गाडीच्या खाली सापडतो, पण बाहेर पडतो, नुसतं खरचटतं त्याला, आणि तो काही मरत नाही. आणि मग त्यानंतर तो चोर जो असतो, तो चोर तिथंच एका झुडपामध्ये आनंदाने म्हणत असतो, आता काही भरपूर दिवस आपल्याला हा मामला पुरेल. मग तो व्यापारी ऐकतो पण काही बोलत नाही. घरी जातो, घरातला तो देवारा, घरातले देवाचे फोटो सगळे तो नदीमध्ये फेकून देतो आणि म्हणतो, आजपासून मी कसलीही देवाची पूजा अर्चा करणार नाही, कारण हे सगळं थोतांड आहे, या जगामध्ये देव नाही. इथं चोर सोडून संन्याशाला फाशी दिलं जातं. तो चोर तिकडं सुखी आहे आणि मी एवढा प्रामाणिक असून मी तर दुःखी आहे. आणि अशा पद्धतीनं मग तो अगदी उद्विग्न दुःखी असा व्यापारी झालेला असतो. कालांतरानं काही दिवस जातात आणि योगायोग असा होतो की व्यापारी आणि तो चोर एकाच दिवशी मरण पावतात. मरण पावल्यानंतर यमदूत तिथं येतो. यमदूत आल्यानंतर त्या दोघांची सुद्धा बोलणी चाललेली असते. आता मेल्यानंतर ते एकमेकांना सगळं ऐकायला येतं. त्यावेळेला व्यापारी यमदूताला म्हणतो, काय शिक्षा मला द्यायची ती द्या, ती तर मला जिवंतपणीच भेटलेली आहे, पण हा साळसूद चोरसुद्धा आजच मरण पावला, याला काही शिक्षा झाली नाही, आणि हे कसलं तुमचं राज्य. त्यावेळेला यमदूत एक चिठ्ठी घेऊन आलेला असतो आणि तो सांगतो व्यापाऱ्याला की ते चोरीचं निमित्त घडलं, चोरी घडली त्या चोराकडून, पण तुमचा मृत्यू त्या दिवशी होता आणि तो टाळण्यासाठी थोडासा कालावधी गेला आणि ती गाडीने तुम्हाला उडवलं, तुम्ही जिवंत राहिला. पण तू लक्षात ठेव, तू देवाची भक्ती केलेली आहे, देवाचे फोटो पुजणे, मूर्ती पूजा करणे याला काही महत्त्व नाही, कारण ते तू गंगेला अर्पण जरी केलं असलं तरी मनामध्ये तुझ्या एक भक्ती होती, आणि त्या भक्तीचं फळ म्हणून आम्ही तुला स्वर्गात घेऊन चाललेलो आहोत. आणि त्या चोराला सांगतात की ह्यानं आत्तापर्यंत एवढं सगळं वाईट कर्म केलेलं आहे, याला नरक यातना भोगाव्या लागतील. काही जण व्हिडिओ ऐकणारे म्हणत असतील या जन्मात नाही काय झालं, पुढच्या जन्माचं कुणी बघितलंय. काही जण म्हणतील की काय शिक्षा पुढे मिळायची ती मिळेल, सध्या तरी तो चोर खुश राहिला ना. हेच अर्जुनाला आपण पहिला रेफरन्स घेतला होता, त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की दम पाहिजे माणसाकडं थोडासा धीर पाहिजे. ज्यावेळेला एखादं काम आपल्याकडून घडत नाही, एखादं उद्दिष्ट पूर्ण होत नाही, त्यावेळेला आपल्याकडं धीर पाहिजे. आणि ते काम झाल्यानंतर आपण सगळ्यांची कदरसुद्धा करायला शिकलं पाहिजे. मग काही जण असे म्हणतील की कुणी पाहिलाय पुढचा जन्म,
मी तुमच्या मनातले प्रश्न, ज्योतिषी आहे मी, तुमच्या मनातले प्रश्न मला कळतंय. मी ज्योतिषी निरंकाराच आहे. एक थर्ड सेन्स आपल्याला असतो सद्गुरूच्या चरणावर गेल्यावर, की काही गोष्टी आपल्या लक्षात येत आहेत की कुणाच्या मनामध्ये काय वादळ उठलेलं असेल. तर बाबांनो, असं नाही. अशा गोष्टीचं समर्थन करायला नको की चोर तेवढ्यापुरता सुखी राहिला आणि पुन्हा असा पुढच्या जन्माचं कुणी पाहिलं तर. आपल्या निरंकारी मशीनचं एक उद्दिष्ट आहे, किंवा आपलं निरंकारी मशीन ज्याच्यावरती चालतं की आत्मा हा परमेश्वर आहे. आणि जो आत्मा आपला ज्यावेळेला आपलं जे काही वय असेल किंवा आयुष्यमान जे असतं ते संपतं, त्यावेळेला तो जुने वस्त्र सांडीजे आणि नवीन वस्त्र वेढीजे माऊली म्हणतात तिसऱ्या अध्यायात. तर तो आत्मा हा नवीन ह्याच्यामध्ये प्रवेश करतो आणि नवीन ह्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला जे काही त्यांनी त्रास कुणाला दिला असेल किंवा त्यांनी विनाकारण एखाद्याला छळलं असेल, ह्या ज्या योनी तयार केलेल्या आहेत, आपण म्हणतो तितक्या लक्ष योनी आहेत. तर प्रत्येक योनीचं बघा कार्य, एखादा माणूस खूप डंक धरून एखाद्याला किती चांगलं वागलं तरी फुस करणारा असतो, त्याला सापाच्याच योनीमध्ये जावं लागतं. एखादा भित्रा आहे चांगला, सगळ्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे, तो हरणाच्या ह्याच्यामध्ये जातो. असे वेगवेगळे दाखले आहेत. एखादा नुसताच आयुष्यभर केवकेव करतो, त्याला कुठल्याकडे जावं लागतं. असे योनीचे प्रकार हे ठरलेले आहेत. आणि प्रत्येक योनीमध्ये फिरून 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 हा मनुष्य जन्म आपल्याला भेटलेला आहे. आपल्याला पुढचं काहीच बघायचं नाही. पुढच्या जन्मात मी कोण असेल, कुठल्या योनीमध्ये मला जावं लागेल, मला त्याच्याशी काही घेणं नाही. पण हा मिळालेला जन्म मी सत्संगासाठी खर्च करीन. माझ्या सद्गुरूनं जे मला शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवरतीच मी चालेन आणि सद्गुरूचे विचार मी आचरणात आणीन. कारण सद्गुरूचे विचार हे सगळे गीता, ज्ञानेश्वरी, महाभारत याच्याशी अगदी संलग्न जोडलेले आहेत. उपनिषद आपण पाहतो त्याच्यात सुद्धा सगळं एकच आहे. इकडं निराकार आहे, इकडं निरंकार आहे, फक्त अनुस्वाराचा फरक आहे. इकडं धन निरंकार आहे, इकडं राम कृष्ण हरी आहे. हे सगळं एक आहे. आणि आत्मा हा परमेश्वर मानणारे आपले सगळ्यात श्रेष्ठ संत ज्ञानोबाराया यांनी सुद्धा वारंवार हेच सांगितलेलं आहे की तुम्ही कर्म करा आणि सद्गुरूचे दार आरा दिजे. तुम्ही सद्गुरूच्या दारावर गेल्याशिवाय तुम्हाला सुख शांती भेटणार नाही. संतजनांनो, पुन्हा व्हिडिओ दाशीचा लांबत जातो. दाशीला खूप काही वेगळं बोलायचं असतं, पण सद्गुरू इथं काय बोलून घेतो काही सांगता येत नाही. दाशीला एक खूप मोठा दाखला तुम्हाला द्यायचा आहे. कदाचित पुढचा व्हिडिओ तोच असेल की दाशीला ह्या सत्संगामध्ये आलेला अनुभव किती श्रेष्ठ आहे, किंवा किती तुम्हाला सुद्धा हृदयाला तुमच्या पाझर फोडेल. पण तो मी पुढच्या भागात येणार आहे. संतजनांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे बघा एक प्यारीसी कमेंट करत जा. सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त होईल. धन निरंकार जी एवढी कमेंट करायला काही त्रास पण होत नाही. आणि सद्गुरूच्या चरणावर आहात, सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त होईल. आपल्या हातातून थोडंसं लिखाण जाईल आणि जे आपण वाचलेलं आहे ते आपल्या स्मरणात राहील. जेणेकरून हेच विचार तुम्हाला तुमचा कुठं सत्संग असेल, तुमचं युनिट कुठं कुठल्या युनिटमध्ये जातोय व्हिडिओ तिथं असेल, तिथंसुद्धा तुम्ही हे विचार तिथं सांगू शकता. परत एकदा प्रेमाने बोला. धन निरंकार जी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.